नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. नागभर्डी येथे नागोबा देवस्थान, गुंडा येथे 17 ऑगस्टला भव्य यात्रा महोत्सव. नागभर्डी येथे पशु प्रदर्शन व खुले कबड्डी सामने. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन. कंधार तालुक्यातील गुंडा नागभर्डी येथील प्रसिद्ध नागोबा देवस्थानाच्या वतीने सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन व खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या तयारीची पाहणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, युवा नेते तथा नागभर्डी कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती घेतली. यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पार्किंग, पाणी व्यवस्था, स्वच्छता व सुरक्षतेची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुंडा, ढिडा, भिंडा, नागभर्डी तसेच कंधार आणि लोहा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच गणेश कोकुर्ले, उपसरपंच आनंद पाटील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. त्यासाठी आताच आपण पाहणी केलात, काय सांगाल? कसं आहे की गुंडा, दिंडा, बिंडा हे गाव नागभर्डी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नागदेवतेचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या परिसरामध्ये जेवढी गावं आहेत त्या सगळ्या गावचे लोक अतिशय भक्तीनं, श्रद्धेनं या ठिकाणी दर्शनाला येतात. तसं तर साधारणतः जिल्ह्याच्या बाहेरून पण मंडळी मोठ्या प्रमाणावर यात्रेसाठी येतात. मागच्या वर्षी आम्ही बघितलं की साधारणतः 2.5 लाख लोक एका दिवसामध्ये येऊन दर्शन घेऊन गेले. मग त्या येणाऱ्या यात्रेकरूंची, येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी इथं पूर्णपणाने व्यवस्था केलेली आहे. यावर्षी 3 लाखापेक्षाही अधिकचे भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. आपण बघितलं की नागराजाचं मंदिर देखील आपण भव्य प्रमाणात उभा करतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होईल, त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होईल आणि अन्य कार्यक्रम पण होतील. या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं पशु प्रदर्शन, कबड्डीचे सामने अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. तर त्याची व्यवस्था पाहावी म्हणून मुद्दाम मी आणि माझे सर्व सहकारी आलेलो. प्रताप पाटील चिखलीकर दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत. आज आपण लोहा आणि कंधार तालुक्यामध्ये देवस्थान आलं म्हणजे तिथं सभागृह आलं. आज आपण इथं पाहणी करत, आम्ही सभामंडप झालं, बोर झाली आणि इथं जसं जिल्हा वार्षिक योजनेतून तुम्ही इथं झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना राबवली आहात आणि इथल्या भावी भक्तांना निधी दिला आहे. या पुढची संकल्पना काय? पुढच्या संकल्पना खूप आहेत. प्रत्यक्षात जेवढं करायचं तेवढं केलं, आणखी करायचे. ही सगळी देवतेची, नागराज देवतेची कृपा आहे आणि त्या कृपेमुळे करतोय. मी काय करतो म्हणजे उपकार नाही करत. माझं कर्तव्य आहे, भावना आहे, भक्ती आहे आणि त्याचे एक प्रतीक भक्त म्हणून करायचा प्रयत्न करतो. मला संधी दिली लोकांनी करायची, तर त्या संधीचं सोनं करण्याचा माझा निश्चितपणाने प्रयत्न आहे. आपलं हे कुलदैवत आहे, आपण शिवशेजारी आहात. उद्या 2.5 ते 3 लाख भावी भक्त येणार आहेत. माझ्या मते तर एक ग्रामपंचायत एवढं आणि आपल्या मार्गदर्शनाखाली इथल्या भाविक भक्तांना आणि इथले आता इथं आलेले जे खेडेवाले असतील, हारवाले असतील, छोटे व्यावसायिक असतील, यांना आपण सुरक्षा व हमी देणारे एक नागभर्डी आहे. असं आहे की इथं सगळ्या पद्धतीची सुरक्षा आहे. या परिसर गावातली तर मंडळी सगळे मतभेद विसरून इथं काम करते, पण आसपासच्या गावची मंडळी देखील, त्यांच्या गावात काय मतभेद असेल माहित नाही, मंदिराजवळ आल्यावर सगळं मंदिर आपलं आहे, देवस्थान आपलं आहे, भावना ठेवून सगळेजण काम करतात. अतिशय मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेलं आहे. सामाजिक वनीकरण खात्याने मदत केलेली आहे आम्हाला जेवढे शक्य असेल. आणि आपण इथं जर बघितलं तर हजारो मध्ये लिंबाची झाड आहे. एक पान पण कोणी तोडत नाही, आख्यायिका आहे. आणि ती भावना लक्षात घेऊन आम्ही देखील नव्यानं हजारो लिंबाची झाडं लावण्याचं काम केलेलं आहे.